आता बातमी पुण्यातल्या मोशी दुर्घटनेची आहे। मोशी दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे। 83 तासांनंतर ही शोध मोहीम अखेर थांबवली आहे। रात्री 1 वाजेच्या सुमारास ढिगाऱ्याखालून एकाला बाहेर काढण्यात आलं। दरम्यान वामन कसबे यांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलेलं आहे। मृतांच्या नातेवाईकांना 40 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड पालिका 10 लाख रुपये, सरकार 5 लाख रुपये आणि कंपनी 25 लाखांची मदत देणार आहे। तर मृतांच्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाची सुद्धा जबाबदारी कंपनी घेणार आहे। पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी ही माहिती दिली आहे। आपण पाहतोय मोशी दुर्घटनेमध्ये आतापर्यंत एकूण 9 जणांचा मृत्यू झाल्याची ही माहिती समोर येते। पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपोमधील बचाव कार्य अखेर 83 तासानंतर जे आहे ते संपलेलं आहे। रात्री 1 वाजता अखेरचा मृतदेह जो आहे तो या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अग्निशमन दल असेल, एनडीआरएफ असेल यांच्याकडून जो आहे तो बाहेर काढण्यात आला। त्यानंतर आपण पाहू शकतो की या संपूर्ण भागामध्ये जे आहे ते एक स्मशान शांतता जी आहे ती पसरलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहिलं तर काही 3 ते 4 दिवसापूर्वी याच भागातून पलीकडे असलेला कचऱ्याचा डोंगर, त्याचा वाढलेला दाब आणि त्याच वाढलेल्या दाबामुळे ही पडलेली इमारत आणि यामध्ये गेलेले 9 जणांचे मृत्यू या ठिकाणी झाले। आपण पाहिलं तर या 9 जणांच्या मृत्यूला आता नक्की कोण जबाबदार आहे ही जबाबदारी जी आहे ती आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त अद्यापही निश्चित करताना आपल्याला पाहायला मिळत नाही। मात्र या संपूर्ण परिस्थितीमध्ये या 9 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण असाच संतप्त सवाल जे आहेत आता सामान्य नागरिक विचारताना आपल्याला एकूण पाहायला मिळत आहेत। रणजित जाधव, टीव्ही 9 मराठी, पिंपरी चिंचवड। 8 जुलैला पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोतील कचऱ्याचा डोंगर कोसळून वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची प्रशासकीय इमारत कोसळली होती। या दुर्घटनेत तब्बल 9 जणांचा मृत्यू झालाय तर 9 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी तब्बल 83 तास राबवलेली शोध मोहीम अखेर थांबवण्यात आली आहे। 8 जुलैला दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास ही बिल्डिंग कोसळली। त्यावेळी 23 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते। दुर्घटनेनंतर काहीच वेळात 5 जण स्वतः सुखरूप बाहेर पडले। अडकलेल्या 18 जणांचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कर, एनडीआरएफ, पिंपरी चिंचवड महापालिका, पीएमआरडीए, अग्निशमन दल आणि पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम राबवली। 8 जुलैला रात्री सोमनाथ शेळके, सचिन दावडगाव, दादासाहेब आर्डे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण, रणवीर सिंग, विजय सपकाळ, भूषण पाटील यांच्यासह 9 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। त्यानंतर दुर्घटनेच्या 2 दिवसांनी म्हणजे 10 जुलैला भावेश वाणी यांचा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला। 11 जुलैला दुर्घटनाग्रस्त इमारतीचा कॉन्क्रीटचा भाग तोडून आत प्रवेशाचा मार्ग तयार करण्यात आला। दिवसभर शोध मोहीम राबवून अक्षय सावंत, सुनील कोरके, सन्नी माने, महेश कुंभार, नागेश गायकवाड, रणजित पाटील आणि राहुल गायकवाड यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। तर 12 जुलैला मध्यरात्री 1 वाजता इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या वामन कसबे यांचा मृतदेहही बचाव पथकाच्या हाती लागला। सर्व बेपत्ता व्यक्तींचा शोध पूर्ण झाल्यानंतर 83 तासानंतर शोध मोहीम अधिकृतरित्या समाप्त करण्यात आली। दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना कंपनीकडून 25 लाख, पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 10 लाख आणि राज्य सरकारकडून 5 लाख अशी एकूण 40 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। महापालिकेने 10 लाख रुपये जाहीर केले आहेत आणि कंपनीने रुपये 25 लाख जाहीर केले आहेत। मी आपल्याला आश्वासन देतो की या सर्व बाबींची सखोल चौकशी आम्ही करणार आहोत। सखोल चौकशी करून मग जे कोण जबाबदार असतील, कोणतेही अधिकारी जरी जबाबदार असतील, कंपनी जबाबदार असेल, त्याच्या विरुद्ध जी कारवाई कायदेशीर कडक कारवाई करायची आहे ती केली जाईल।